नमस्कार. दिवे अमावस्या तुमच्याकडे कशी साजरी करतात? आमच्याकडे या अमावस्येला आखाडाचा नैवेद्य दाखवतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आखाडाचा स्वयंपाक करावा लागतो. मग मी इथे गव्हाच्या पिठाची खिशी घेतली गुळाचं पाणी करून. त्यानंतर वरणाला फोडणी द्यायला घेतली. मस्तपैकी हिरव्या मिरच्या कापून घातल्या. त्यानंतर जिरे, हळद घातली, कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी वरणाला फोडणी देऊन घेतली. तर इथे मी जिरे त्यानंतर लसूण उकडलेला असतो त्याच्यामुळे तो मी फोडणीत घालत नाही. थोडासा सांबार मसाला, जिरे, हिरवी मिरची मस्तपैकी वरण उकळून घेतलं. त्यानंतर वरण उकळेपर्यंत ही खिशी पण गार झाली होती. एका परातीला मस्त असं तूप लावून घेतलं. तुपाचा हात फिरवल्यामुळे ती खिशी खूप चिकट होत नाही. गव्हाचं पीठ हे चिकट असतं त्याच्यामुळे. नंतर ती गरम होती हाताने, मला काही ती मिक्स करता येईना. मग मी असं वाटीच्या बुडाने ते सगळी खिशी अशी एकजीव करून घेतली. थोडं थोडं त्याला तूप लावून लावून चांगली मळून घेतली. मस्त असा त्याचा उंडा तयार झाला. आता या उंड्याचा एक गोळा करून त्याच्यापासून आता चाणक्या बनवायच्या. या गोड पुऱ्या असतात ज्याला आमच्याकडे चाणक्या म्हणतात. प्रत्येक भागाची प्रथा ही वेगळी असते. आमच्याकडे हा असा आखाडाचा स्वयंपाक केला जातो. तर मी मस्तपैकी मध्यम जाडीची अशी एक पोळी लाटून घेतली. एक पुरी लाटली तरी चालते, पण सोपं पडावं म्हणून असं नंतर एका डब्याच्या झाकणाने मस्त असे कट करून घेतलं. सगळ्या अशा मीडियम साईजच्या कट करून घेतल्या, त्या साईडला केल्या. त्यानंतर भजी काढण्यासाठी वाटण करायला घेतलं. तर त्यात 7-8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या काड्या आणि जिरे एवढं मस्त पाणी घालून छान फाईन पेस्ट त्याची करून घ्यायची मिक्सरला. उभा चिरलेला कांदा बेसन पिठात घालून घेतला. मला कांद्याची भजी त्याच्यात बेसन पीठ कमी आणि कांदा जास्त अशी आवडतात, त्याच्यामुळे मी तसं ते करून घेतलं. त्याच्यात हे जे केलेलं वाटण, थोडं पाणी, मीठ, हळद आणि ओवा घालून घेतला. मस्तपैकी सगळं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं भज्यांचं पीठ कालवून ते साईडला करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण तळायला बसतो ना तेव्हा एकदम एकामागे एक तळणीच्या सगळ्या गोष्टी तळल्या जातात. तर ज्या गोड चाणक्या बनवून घेतल्या होत्या ना त्या मी मम्मींकडे तळायला दिल्या. त्यांनी त्या सगळ्या चुलीवरती छानपैकी तळून काढल्या. त्यांना गॅसवर उभं राहून तळण्यापेक्षा चुलीवरती तळणं सोपं जातं आणि चुलीवरचा स्वयंपाक हा पटकन होतो. त्यामुळे त्यांनी त्या बसल्या बसल्या छानपैकी तळून काढल्या. तर ह्या ज्या गोडपुऱ्या केल्या ना ह्या मस्त कडकडीत तापलेल्या तेलामध्ये दोन्ही बाजूनी चांगल्या लालसर किंवा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या. त्या तळून झाल्या. त्याच्यानंतरून तळणीच्या पदार्थांमध्ये नागलीची पापडी, तांदळाची पापडी आणि कुरडई हे पण तळून घेतलं. सगळ्यात शेवटी सगळे भजे टाकून ते तळून घेतले. तर हे भजे ना चुलीवरचे आणि त्यात कांद्याचे म्हटलं की ते सुखच वेगळं असतं. आणि हा आखाडाचा स्वयंपाक कसा असतो, याच्यात सगळ्यात चवी गोड, तिखट, त्यानंतर तळलेलं सगळं काही मिक्स असतं. वरणाच्या जागी काळी आमटी पण केली जाते. स्वयंपाक पूर्ण झाला, नैवेद्य भरले, त्यानंतर पूजेची तयारी. दिवे तसे घरात भरपूर आहेत, पण काही दिवे बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेत. तर जेवढे मला नेहमी लागतात, जेवढे मी नेहमी वापरते तेवढे घासून पुसून स्वच्छ करून घेतले. देवासमोर मस्तपैकी ते मांडून घेतले. त्यांना गंध अक्षदा वाहिली. त्यानंतर या दिवशी आघाड्याची पानं आणि दुर्वा वाहतात. तर त्या आघाड्याची पानं आणि दुर्वा वाहिल्या प्रत्येक दिव्याला. त्याच्यानंतर त्यांना फुलं वाहून घेतली. मस्त असा नमस्कार केला. हे देवा, घर जे आहे ते तेजाने, प्रकाशाने, आनंदाने आणि आरोग्याने उजळून निघू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना केली. त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला. मस्तपैकी ओवाळून घेतलं. आमच्याकडे दिवे अमावस्या ही अशी साध्या सोप्या पद्धतीने साजरी केली जाते. बिईंग अ नॉन व्हेजिटेरियन संध्याकाळी मटणाचा स्वयंपाक देखील केला जातो, परंतु सकाळी सागर संगीत दिव्यांची पूजा केली जाते. तुमच्याकडे ही अमावस्या कशी साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा.